बीडचे खासदार बजरंग सोनवणे माझ्यासोबत आहेत. बाप्पा वाल्मिक कराड हे शरण गेले. मला आता आपल्या काही वाहिन्याच्या माध्यमातूनच कळलं की त्यांनी पुण्यामध्ये सिलेंडर केलं आहे. जर ते तसं झालं असेल तर ठीक आहे, तपासाचा भाग पुढे CID तपास करतील, त्याच्यानुसार त्यांच्यावर पुढची काय ॲक्शन होईल ते होईल. मात्र त्यांनी बोलताना असं सांगितलंय, मी यात दोषी नाही, मात्र मला याच्यात गोवलं जाते, असं वाल्मिक कराडांचं म्हणणं आहे. कोण गोवतंय? कोण कोण गोवतंय याच्यामध्ये? सत्ताधारी पक्षात दिल्ली टू गल्ली सरकार त्यांचंच आहे. कोण गोवणार आहे याच्यामध्ये? असं कोण गोवतंय? मग त्यांच्याच कुणी त्यांचा म्हणण्याचा रोग त्यांच्याच कोणाकडे तर नाही ना, त्यांचाच कुणी गोवतोय असं नाही, त्यांच्या बोलण्याचं कुठं नाही. एकंदरीत एवढ्या दिवस का लागले? आज 22 दिवस झाले. माझाच प्रश्न तो आहे की तुम्ही आज सिलेंडर झालाय, माझा आज ह्याच्यात प्रश्न नाही, म्हणजे संबंध नाही म्हणतात, मला कुणीतरी ह्याच्यात अडकावतंय म्हणताय, तर तुम्हाला तुमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होऊन आज जवळपास 21 दिवस झालेत, मर्डरच्याला 23 दिवस झालेत. 21 दिवसामध्ये तुम्ही एक चकार शब्द बोलला नाही की असं झालंय तसं झालंय. मग याच्यात त्यांना कोण ॲड करते, कोण काय करते, हे सुद्धा सगळं बघितलं पाहिजे. याच्या मागे कोण कोण असण्याची शक्यता आहे, कोणाची चौकशी? मला याच्यावर पोलीस यंत्रणेचं काम आहे. पोलीस यंत्रणेनं बघितलं पाहिजे ह्याच्यात कोण आहे, काय आहे आणि तपासलं पाहिजे. मी काय म्हणतो, या आमच्या मर्डरच्या केसमध्ये जो कोणी मास्टर माइंड आहे तो पकडला गेला पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस दिल्लीमध्ये हाऊस सुरू होतं, तुम्ही मागणी केली होती की याची CBI चौकशी झाली पाहिजे. CIDवर समाधान नाही? नाही, आम्हाला जशी अपेक्षित आहे, जी आम्ही म्हणतोय, या खरा मास्टर माइंड याच्यातला पकडला पाहिजे आणि जे घटना आमच्या बीड जिल्ह्यात घडतात त्याच्यासाठी कारवाई झाली पाहिजे. ह्याच्यातल्या मास्टर माइंडला अटक झाली पाहिजे. आता कोणी खंडणीत झाले, जर तेच मास्टर माइंड असले तर त्यांना शिक्षा होईल, आणि जर तसं नाही झालं तर मी आणखी अमित भाईबरोबर माझी आता 6 तारखेला वगैरे बैठक आहेच. संतोष देशमुख यांचे जे बंधू आहेत, धनंजय देशमुख, यांनाही काल CIDनं बोलवलं होतं. तपासाचा भाग असेल ना, तो प्रत्येकाला कोणालाही बोलू शकतात. उद्या त्या CIDला वाटलं मला बोलवायचं, ते बोलू शकतात. तपासाचा भाग आहे म्हणून त्यांनी बोलवलं असेल. तपासात त्यांना काय वाटते सांगितलं. CID जर खऱ्या अर्थानं चांगलं पारदर्शी काम जर त्यांनी केलं तर नक्कीच याच्यातलं बरेच काही जी बंगाल आहे ते उघडं पडेल. यात कोण मास्टर माइंड असू शकण्याची शक्यता आहे? नाही, मला जर तरवर कोणवर नाही, जी कोण आहे ती तपासायचं काम तपास यंत्रणेचं, तपास यंत्रणा ती तपासतील. यातले 2 जे पोलीस आहेत त्यांच्यावर काय कारवाई झाली पाहिजे? एक महाजन आहेत आणि दुसरे राजेश पाटील. नाही, राजेश पाटलांना सहआरोपी करा हे माझं म्हणणं आहे, आणि त्यांना सहआरोपी केल्याशिवाय हे सगळ्या गुन्ह्याचा तपास लागणार नाही. आणि आता बाकी हेच महत्त्वाचा आरोपी आहे. त्याच्यानंतर दुसरं एक आणखी PIचं नाव कळतंय. मी आता प्रेस घेतल्याच्यानंतर बऱ्याच काही गोष्टी बोलणार आहे की त्याच्यामध्ये सुद्धा की त्या आरोपीसोबत हा माणूस किंवा ह्या खंडणीतल्या आरोपीसोबत हे पोलीस PI होते. मग असे जर काही घटना असतील तर त्यांच्या कशा प्रमोशन झालेत, कशा आणलेत गेलेत, हे बरेच विषय आहेत. त्याच्यामुळे ती बघूयात काय होते. हे राजकीय षडयंत्र आहे, मला गोवलं जाते असं वाल्मिक कराड बोलतात. असं वारंवार तेच रिपीट करून राजकीय षडयंत्र करणारा कोण? तिथं डिक्लेअर करा ना. तुमच्याच पक्षातला करतंय का, तुमचा कोणी वरिष्ठ करतंय का, कोण करतंय? आम्ही कसं राजकीय षडयंत्र करू शकतो? बजरंग सोनवण्याचा पोलीस फोन उद्या उचलला ना, SP उचलला, बाकी तो विषय चिल्लर माणसाचा तर काय विषयच नाही. मी खासदार आहे, माझा फोन सुद्धा उचलला, आम्ही काय षडयंत्र करणार आहे? आणि आम्ही षडयंत्र करतो, मग तुमच्याबरोबर गार्ड होते 2-2, त्या गार्डनी काय केलं? तुमच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तुम्ही 21 दिवस बाहेर होता, तो गार्डनी काय विटनेस झाला नाही की माझं ही मी यांच्याबरोबर, आता माझ्याबरोबर 2 गार्ड आहे, मी जर कुठं पळून चाललो तर माझ्या गार्डनं सांगितलं पळून चाललाय माझा माणूस, सांगितलं पाहिजे ना. मग का झालं नाही? त्यांची चौकशी व्हायला पाहिजे ना. हे बाकी कशाला, बाकी विषय आता बरंच काय उघडं पडणार आहे. आता हा विषय यांचा, त्याचे जे कोणी सिलेंडर झालेत का, पकडलेत का, ठरवू नयेत का, कधी अटक करायची कधी नाही, ह्याच्यावरच संशय येतोय मला. हे बरेच विषय आहेत आणखी. आता आगे देखो होता है क्या. या प्रकरणातले जेवढे आरोपी आहेत त्यांचे बँक खाती जे आहेत ते सील करण्यात आलेले, संपत्ती देखील जप्त होते. त्याचाच एक भाग म्हणून ही अटक असावी की ज्या अनाधिकृत जेवढ्या प्रॉपर्टी आहेत, जेवढं काय अनाधिकृत विषय आहेत, तेवढे काही चव्हाटे रुईणीत कुणाचे म्हणून काही चाललं असेल. मला तर हे बघल काय काय होतं, यंत्रणा बघतील. SP साहेब पण नवीन आले, ते पण काही तपास करतील. त्यांना जर बाकीच्या विषयात करतील, हा तपास तर तिन्ही गोष्टी क्लब करून दिल्यात. आता ह्याच्यात कुणी गवलंय, कुणी अडकवलंय, हा विषय जर असेल तर ज्या त्यावेळेस उघडं पडेल. बघूयात पुढं काय होतंय ती. म्हणजे या आजच्या या सरेंडरमध्ये, या शरणागतीमध्ये कुठंतरी नाट्यंतर असं वाटतं. नाही, बघा, मला काय वाटतं याच्यापेक्षा तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे, कारण तुम्हालाच तसं वाटतंय म्हणून तुम्ही मला विचारताय, असं वाटतंय मला. त्याच्यामुळे काय ह्याच्यात नाट्यमय घटना आहेत का, नाट्य का काय नाही, हा विषय जनतेसमोर येणार आहे ना. आता पोलिसला जनतेसमोर उघड करावं लागणार आहे. आज ते जे म्हणतात, माझं म्हणणं आहे की जोपर्यंत सर्व आरोपी अटक होत नाहीत आणि त्यांना
शिक्षा होणार नाही किंवा त्यांच्याकडून खरे, आता बघा ती मुलगी सुद्धा परवा आदरणीय आमचे संतोष अण्णा देशमुखांची ज्या दिवशी होतो त्या दिवशी काय बोलली ती वैभवी, की ह्या 7 जणांना नुसतं अटक करून ह्यांना शिक्षा होऊन भागणार नाही साहेब, याला न्याय द्यायचा असेल तर याचा मास्टर माइंड पकडा. त्या क्षणापासून मी म्हणतोय मास्टर माइंड पकडा. एवढ्या लहान कवळ्या मुलीला वाटतंय माझ्या वडिलांचं क्षेत्र माझ्या डोक्यावर गेलंय आणि ही मास्टर माइंड नाही पकडला तर जिल्ह्याचं वाटोळं होतंय. त्याच्यामुळे तुम्ही 7 एकदा पकडता दुसरे 7 तयार होतील असं ती बोलली. त्याच्यामुळं तर आमचं म्हणतो की मास्टर माइंड तयार करा. ह्याला काय 7 काय 70 तयार, आता तो ऑलरेडीच 1000-2000 तयार आहेत. त्याच्यामुळे ह्या विषयी जर खोलात जायचं असेल तर मास्टर माइंडच पकडला पाहिजे आणि नक्की पकडतील अशी अपेक्षा करू. नाही झाली तरी आमचं कार्य चालूच राहणार. 3 आरोपी अद्याप फरारच आहेतच ना. मग 3 आरोपी फरार, त्याच्यामुळे हे आरोपीचा विषय, हा आरोपी तर खंडणीतला आहे. 302 मध्ये ऍड झाला तर मग आपण बघू काय 300 ते मर्डरच्या केसमध्ये ज्यावेळेस ऍड होईल त्यावेळेस बघू. आता ते सुद्धा आज म्हणतायत माझा ह्याचे संबंध नाही, उद्या म्हणतील की काय नाही आमचं सगळं मिटलेलं आहे, कसं मिटवायचं काय करायचं हे सगळं बघू. आता आज त्याच्यावर बोलणार जरा एक दिवस जाऊ तर द्या, येऊ तर द्या पोलीस स्टेशनला, एकदा जाऊन येऊ द्या, अटक राहू द्या, मग कळू द्या पोलीस स्टेशनला कसं असते, पोलीस स्टेशन काय असते ते आम्हाला जसं कळलं तसं पुढे बोलू. खूप धन्यवाद. नक्कीच. कॅमेरा पर्सन अभिजित पिसळे यांच्यासह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.